हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे, पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते। मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे। यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही, त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल। त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या। कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले। त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली आहे, माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली। आता 100 दिवसांमध्ये मुख्यमंत्री म्हणले की तुम्ही काम करा असं किंवा रिझल्ट द्या असं प्रगती पुस्तक दिलं आणि 7 कलमी कार्यक्रम वापरला। धनंजय मुंडे बाबतीत 100 दिवसांमध्ये रिझल्ट येईल त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत। तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत, कारण उद्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे। आपण काळजी करू नका, तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे। आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे। आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्या